ओके स्टुडंट, आपण लास्ट लेक्चरला क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर त्याबद्दल आपण माहिती घेतली होती. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जे वॉटर ट्यूब बॉयलर आहे आणि फायर ट्यूब बॉयलर आहे त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे जो की फ्रिक्वेंटली विचारला गेलेला आहे. तो आपण डिफरन्स या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी पॅरामीटर दिलेले आहे. आणि पहिला कॉलम आहे सिरियलचा, त्यानंतर पॅरामीटर की कोणत्या पॅरामीटर बेसवरती आपण त्यांचा आपण डिफरन्स घेतलेला आहे ते पॅरामीटर. मग वॉटर ट्यूब बॉयलरसाठी ते काय आहे, फायर ट्यूब बॉयलरसाठी काय आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला पहिला पॅरामीटर घेऊया मीडियम इन ट्यूब. जी ट्यूब असते त्या ट्यूबमधून कोणता मीडियम आहे त्या ट्यूबमध्ये, त्या बेसवरती ह्या वॉटर ट्यूब बॉयलर आणि फायर ट्यूब बॉयलरचे दोन टाईप पडतात. एक म्हणजे डिफरन्स पडतो त्या ठिकाणी. मग तो डिफरन्स काय आहे की वॉटर ट्यूब बॉयलरमध्ये ट्यूबमध्ये कोण असतं, वॉटर असतं. म्हणजे आपण म्हणू शकतो वॉटर इज सर्क्युलेटेड इन ट्यूब. म्हणजे वॉटर कुठून जाते, ट्यूब मधून जाते. समजतंय? वॉटर कुठून जाते, ट्यूब मधून. समजतंय? आणि त्या ट्यूबच्या बाहेर म्हणजे ट्यूबच्या बाहेर कोण पास होणार आहे, हॉट गॅसेस. म्हणजे जे काही हॉट गॅसेस असतील, म्हणजे जे काही आपण फ्युएल बर्न केल्यानंतर जे काही धूर तयार झालेला आहे त्याला आपण हॉट गॅसेस म्हणतो किंवा फ्ल्यू गॅसेस म्हणतो. ते फ्ल्यू गॅसेस पास होणार आहेत ओव्हर द ट्यूब. ओव्हर म्हणजे बाहेर, त्या ट्यूबवरतून ते जाणार आहे. आणि ट्यूबच्या मध्ये कोण असणार आहे, वॉटर. म्हणजे ट्यूब मधून कोण सर्क्युलेट होणार आहे, वॉटर. समजतंय? त्यानंतर फायर ट्यूब बॉयलर मध्ये काय होते त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी जे हॉट गॅसेस असतात ते हॉट गॅसेस हे ट्यूब मध्ये असतात. समजतंय? म्हणजे मीडियम कोणत्या ट्यूबमध्ये, ट्यूबमध्ये मीडियम आहे हॉट गॅसेस. म्हणजे हॉट गॅसेस हे ट्यूब मधून जात असतात. आणि त्या ट्यूबच्या बाहेर म्हणजे ट्यूबच्या वरतून कोण जाणार आहे, वॉटर. म्हणजे ट्यूबच्या वरतून कोण पास होतं, वॉटर फ्लो होतं ओव्हर द ट्यूब. समजतंय? म्हणजे हा पहिला डिफरन्स झाला ह्या दोघांमध्ये. त्यानंतर दुसरा डिफरन्स आहे स्टीम फॉर्मेशन रेट. म्हणजे एक तासाला किंवा एका सेकंदाला किती प्रमाणात स्टीम तयार होते. ओके, किती प्रमाणात किंवा किती क्वांटिटीमध्ये स्टीम तयार होते एका सेकंदला, आपण त्याला म्हणतो स्टीम फॉर्मेशनचा रेट. स्टीम म्हणजे वाफ बनवण्याचा रेट किती आहे एका सेकंदाला किंवा एका तासाला. मग तो रेट कशामध्ये किती आहे, आता वॉटर ट्यूब बॉयलर मध्ये तो रेट काय असतो, जास्त असतो. आणि फायर ट्यूब बॉयलर मध्ये तो रेट काय असतो, स्टीम फॉर्मेशनचा रेट हा लो असतो. ओके, समजतंय? त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॅरामीटर आहे स्टीम प्रेशर. स्टीम प्रेशर, मग स्टीमचा जो काही प्रेशर आहे तो वॉटर ट्यूब बॉयलर मध्ये जास्त आहे का फायर ट्यूब बॉयलर मध्ये जास्त आहे, त्यानुसार स्टीम प्रेशर नुसार त्यामध्ये डिफरन्स बनतो. तर या ठिकाणी वॉटर ट्यूब बॉयलर मध्ये जनरली जी स्टीम तयार आपण करू शकतो ती जास्त प्रेशरची बनवू शकतो. म्हणजे जास्त म्हणजे प्रेशर किती असेल, तो मोर दॅन 25 बार असेल. समजतंय? म्हणजे वॉटर ट्यूब बॉयलर मध्ये आपण जास्त प्रेशरची स्टीम बनवू शकतो. आणि किती बनवू शकतो, 25 बार प्रेशरच्या पेक्षा जास्त प्रेशरची. आणि फायर ट्यूब बॉयलर मध्ये तसं होतं का, तसं करता येत नाही. म्हणजे फायर ट्यूब बॉयलर मध्ये आपण जास्त प्रेशरची स्टीम तयार करू शकत नाही. तर आपण त्या ठिकाणी स्टीम बनवू शकतो जिचा प्रेशर किती असेल, 25 बार पेक्षा कमी असेल. 25 बार पेक्षा कमी असेल ती स्टीम आपण फायर ट्यूब बॉयलर मध्ये बनवू शकतो. समजतंय? त्यानंतर चौथा डिफरन्स आहे ऑपरेटिंग कॉस्ट.
तर वॉटर ट्यूब बॉयलर मध्ये म्हणजे वॉटर ट्यूब बॉयलर ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घ्या. ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे काय, तो बॉयलर तुम्हाला चालवायचा आहे, मग त्यासाठी तुम्हाला इंधन लागणार, त्यासाठी तिथं वर्कर लागणार, समजतंय. मग ते इंधनासाठी तुमचा एक कॉस्ट किंमत लागणार तुम्हाला, त्यासाठी तुम्हाला पैसा खर्चावा लागेल. तसंच ते बॉयलर त्या ठिकाणी तुम्ही जे काही माणसं मॅन पॉवर लावलेली आहे, त्या मॅन पॉवरला तुम्हाला दररोजचं काहीतरी पेमेंट द्यावं लागतं, बरोबर. मग ती सगळी किंमत कशामध्ये येणार, ऑपरेटिंग कॉस्ट. ऑपरेटिंग म्हणजे काय, तो बॉयलर आपल्याला ऑपरेट करायचा आहे, चालवायचा आहे. मग बॉयलर चालवायचा असेल तर त्यासाठी फ्युएल किंवा त्या ठिकाणी माणसं लागतील त्या ठिकाणी, मग त्याची जी काही किंमत तुम्हाला खर्च करायची आहे, ओके, तो जो पैसा तुमचा खर्च होणार आहे त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग कॉस्ट. बॉयलर ऑपरेट करण्यासाठी जी काही तुम्हाला किंमत मोजावी लागेल त्याला आपण म्हणतो ऑपरेटिंग कॉस्ट. मग ती ऑपरेटिंग कॉस्ट कोणत्या बॉयलरसाठी अधिक आहे किंवा कमी असेल, त्यानुसार ह्या दोन बॉयलरमध्ये फरक डिफरन्स सापडतो. तर वॉटर ट्यूब बॉयलर मध्ये ऑपरेटिंग कॉस्ट काय असते, जास्त असते वॉटर ट्यूब बॉयलरची. आणि फायर ट्यूब बॉयलरची काय असते, ऑपरेटिंग कॉस्ट काय असते, कमी असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट पुढचा डिफरन्स आहे ओव्हरऑल इफिशियन्सी. ओव्हरऑल इफिशियन्सी म्हणजे काय, की तो कोणता बॉयलरची इफिशियन्सी जास्त आहे म्हणजे त्याचं आउटपुट हे जास्त भेटेल कमीत कमी इनपुटमध्ये, म्हणजे कमीत कमी तुम्ही त्याला इनपुट देताना जास्तीत जास्त आउटपुट भेटेल. म्हणजे तो पॅरामीटर जो आपण मेजर करतो त्याला आपण इफिशियन्सी म्हणतो, बरोबर. इफिशियन्सी म्हणजे काय, आउटपुट आपण इनपुट. म्हणजे तो बॉयलर कसा, तुम्हाला जास्त इफिशियन्सी असेल बॉयलरची, जसं जास्त इफिशियन्सी असेल बॉयलरची याचा अर्थ काय, तो बॉयलर आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला त्या बॉयलरमधून आपल्याला आउटपुट भेटणार आहे आणि कमीत कमी खर्च करता, म्हणजे आपला पैसा वगैरे तो कमी लागेल. ज्या बॉयलरची इफिशियन्सी जास्त त्यासाठी लागणारा खर्च आपल्याला कमी लागेल, कमीत कमी इनपुट लागेल आणि त्या बॉयलरमधून आपल्याला अधिकाधिक आपल्याला स्टीम तयार होईल किंवा उत्पन्न जास्त भेटेल स्टीमचं, म्हणजे आपल्याला फायदा जास्त होईल. आणि तो फायदा जास्त आहे किंवा कमी आहे हे आपण कशाने शो करू शकतो, ओव्हरऑल इफिशियन्सीने. मग ओव्हरऑल इफिशियन्सी जी आहे कोणत्या बॉयलरची चांगली आहे, तर वॉटर ट्यूब बॉयलरची इफिशियन्सी काय असते, ओव्हरऑल इफिशियन्सी हाय असते, समजतंय. वॉटर ट्यूब बॉयलरची इफिशियन्सी चांगली असते आणि फायर ट्यूब बॉयलरची इफिशियन्सी काय असते, लो असते. मग हा दोघांमधला डिफरन्स आहे. त्यानंतर पुढचा डिफरन्स आहे क्लिनिंग अँड इन्स्पेक्शन. तर क्लिनिंग म्हणजे काय, तो बॉयलर आपण त्या बॉयलरमध्ये आपण फ्युएल बर्न केल्यानंतर त्या ठिकाणी धूर होतो, मग धुरामुळे ते बॉयलर वगैरे थोडासा त्या ठिकाणी खराब होऊ शकतो किंवा त्या बॉयलरच्या आतमध्ये पाणी असेल, पाण्यामुळे ते बॉयलरचा आतल्या भागावरती एक क्षारचा एक लेअर तयार होतो, त्याला आपण स्केलिंग म्हणतो, स्केलिंग तयार होऊ शकते. किंवा कदाचित तो बॉयलर जो स्टील पासून जर बनलेला असेल, त्या बॉयलरचं जे काही मटेरियल आहे ते गंजू शकतं पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे पार्ट आहेत बॉयलरचे. त्यामुळे तुम्हाला त्या बॉयलरचं क्लिनिंग म्हणजे त्याचं स्वच्छता त्या ठिकाणी त्याचं क्लिनिंग हे टाइम करणं गरजेचं असतं. तसंच त्या बॉयलरचं इन्स्पेक्शन म्हणजे तुम्हाला पाहावं लागतं बॉयलर की कुठं काही तो बॉयलर गंजलाय का, कुठं काही त्या बॉयलरला क्रॅक गेलेत का, क्रॅक किंवा ज्या ठिकाणी गंजला असेल त्या ठिकाणी तो बॉयलर फुटण्याचे चान्सेस असतात. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी इन्स्पेक्शन करावं लागेल बॉयलरचं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पार्टचं वगैरे, तो बॉयलर कसा आहे, व्यवस्थित राहील का नाही. आणि तो जर काही पार्ट एकदा खराब होत असेल तर तुम्हाला तो बदलावा लागेल लगेच. म्हणजे तुम्हाला टाइम टू टाइम इन्स्पेक्शन करणं, तसं त्या बॉयलरचं क्लिनिंग करणं हे देखील गरजेचं असतं. मग तुम्ही असं देखील म्हणू शकता क्लिनिंग अँड इन्स्पेक्शन बॉयलरचं सोपं आहे का अवघड आहे, त्यानुसार हा तुम्ही डिफरन्स घेऊ शकता. तर वॉटर ट्यूब बॉयलरचं क्लिनिंग आणि इन्स्पेक्शन हे इझी असतं, ते सोपं असतं, समजतंय. आणि फायर ट्यूब बॉयलरचं क्लिनिंग आणि इन्स्पेक्शन हे थोडं अवघड आहे, समजतंय. म्हणजे हा एक डिफरन्स आहे दोघांमध्ये. त्यानंतर ऍप्लिकेशन की वॉटर ट्यूब बॉयलर जनरली हाय पॉवर जनरेशनसाठी आपण यूज करतो. वॉटर ट्यूब बॉयलर हा जनरली हाय पॉवर
जर आपल्याला जनरेट करायचे असेल तर त्या ठिकाणी आपण तो यूज करतो. आणि फायर ट्यूब बॉयलर हा जनरली एक कमी लो पॉवर किंवा मीडियम पॉवर जर तयार करायची असेल तर त्या ठिकाणी फायर ट्यूब बॉयलर हा यूज केला जातो. समजतंय? हा डिफरन्स 7वा. त्यानंतर 8वा डिफरन्स एक्झाम्पल. तर तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. वॉटर ट्यूब बॉयलरचा एक्झाम्पल बॅककॉक अँड विलकॉक्स बॉयलर. तसंच लोफर बॉयलर, लोफलर बॉयलर. आणि फायर ट्यूब बॉयलरचा एक्झाम्पल आहे कोकरॉन बॉयलर. हे तिन्ही बॉयलर तुम्हाला अभ्यासासाठी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक बॉयलर आहे लेमॉन्ड बॉयलर, तो सुद्धा तुम्हाला अभ्यासासाठी आहे, स्टडीसाठी आहे. तुम्हाला 4 बॉयलर आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स समजला वॉटर ट्यूब बॉयलर आणि फायर ट्यूब बॉयलर मध्ये. हा डिफरन्स सुद्धा फ्रिक्वेंटली विचारला जातो एक 4 मार्कला. ओके, हा डिफरन्स सुद्धा फ्रिक्वेंटली किती मार्कला विचारला जातो? 4 मार्कला. ओके, त्यानंतर आपण आता जे बॉयलर आहेत 4 बॉयलर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला मी बॉयलर तुम्हाला शिकवणार आहे कोकरॉन बॉयलर. या ठिकाणी दिसते फिगर तुम्हाला कोकरॉन बॉयलर. म्हणजे हा जो बॉयलर आहे त्याला आपण काय म्हणतो? कोकरॉन बॉयलर. तर हा जो कोकरॉन बॉयलर आहे तो एक व्हर्टिकल बॉयलर आहे. व्हर्टिकल म्हणजे उभा. पहा, हा जो बॉयलर आहे यामध्ये पाणी भरलेलं आहे. हा बॉयलर कसा आहे? उभा. म्हणजे त्याचा जर ऍक्सिस जर आपण पाहिला तर त्याचा ऍक्सिस कसा भेटेल? व्हर्टिकल भेटेल. त्याचा ऍक्सिस कसा भेटेल? व्हर्टिकल म्हणजे उभा भेटेल. ओके, याचा ऍक्सिस कसा आहे? उभा, व्हर्टिकल. समजतंय? त्याचा ऍक्सिस व्हर्टिकल आहे, उभा आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो त्या ठिकाणी? व्हर्टिकल बॉयलर. ओके, त्याचा ऍक्सिस कसा आहे? व्हर्टिकल. पहा, या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो याचा ऍक्सिस. समजतं? या टाईपने याचा जो ऍक्सिस जर आपण काढला तो कसा भेटेल? व्हर्टिकल दिसेल, उभा. म्हणजे याची पोझिशन ही व्हर्टिकल पोझिशन आहे, त्यामुळे याला आपण काय म्हणतो? व्हर्टिकल बॉयलर म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी पहा, ह्या ज्या ट्यूब्स आहेत, या ट्यूब पहा, या ठिकाणी एक ट्यूब आहेत का? नाही, एक पेक्षा जास्त ट्यूब आहेत. दिसतंय या ठिकाणी? या ट्यूब मधून हॉट गॅसेस जाणार आहे. म्हणजे हा मल्टी ट्यूबुलर व्हर्टिकल बॉयलर आहे. आणि हा जो बॉयलर आहे एका कारखान्यामध्ये आपण एका ठिकाणी तो फिक्स करतो. म्हणजे त्याची पोझिशन काय असते? एका ठिकाणी परमनंटली तो त्या ठिकाणी आपण फिक्स केलेला असतो. त्यामुळे आपण त्याला म्हणतो स्टेशनरी बॉयलर. स्टेशनरी म्हणजे तो एका ठिकाणी फिक्स आहे. समजतंय? त्यामुळे आपण हा जो कोकरॉन बॉयलर आहे त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल, मल्टी ट्यूब्युलर, स्टेशनरी. त्यानंतर पहा, या ठिकाणी फर्नेस तुम्हाला दिसतोय. या ठिकाणी दिसतोय तुम्हाला फर्नेस. हा जो फर्नेस आहे या फर्नेस मध्ये जे काही फ्युएल बर्न होणार आहे ते फ्युएल बर्न झाल्यानंतर जो काही धूर तयार होतो तो धूर कुठे येतो? हा जो फायर पाईप आहे त्या फायर पाईप मध्ये येतो. त्यानंतर फायर पाईप मध्ये येऊन त्यानंतर तो कुठे जातो? या ठिकाणी दिसतंय तो ट्यूब मध्ये जातोय. म्हणजे ह्या ट्यूब मधून कोण जातंय? या ट्यूब मधून कोण जातंय? जो धूर तयार झालेला आहे. समजतंय?
फर्नेस मध्ये जो काही हॉट गॅसेस तयार झालेले आहेत त्याला आपण धूर म्हणतो मराठीत. मग ते जे काही हॉट गॅसेस आहेत किंवा फ्ल्यू गॅसेस आहेत ते फायर पाईप किंवा फ्ल्यू पाईप आपण त्याला म्हणतो. जो फ्ल्यू पाईप आहे दिसते या ठिकाणी, त्या फ्ल्यू पाईप मध्ये तो जातो. समजतंय? त्या फ्ल्यू पाईप मध्ये तो जातो आणि त्या फ्ल्यू पाईप मधून तो काय होतो मग नंबर ऑफ ट्यूब त्या ठिकाणी ज्या आहेत त्या ट्यूब मध्ये तो ट्यूब मधून तो आतमध्ये पास होतो. समजतंय? या ठिकाणी दिसतात ट्यूब, या ट्यूब मध्ये तो नंतर पास होतो. म्हणजे ह्या ट्यूब मधून कोण जात आहे? त्या ट्यूब मधून हॉट गॅसेस जात आहे. समजतंय का? वॉटर जात आहे. वॉटर कुठे आहे? त्या ट्यूबच्या बाहेर आहे. म्हणजे त्या ट्यूबच्या वरतून कोण पास होणार आहे? वॉटर. आणि त्या ट्यूबच्या आतमधून कोण पास होतोय? हॉट गॅसेस. त्यामुळे ह्या बॉयलरला काय म्हणतात? फायर ट्यूब बॉयलर म्हणतात. काय म्हणतात त्याला? फायर ट्यूब बॉयलर. समजतंय? या ठिकाणी पहा, आपण आता डिफरन्स घेतला होता फायर ट्यूब बॉयलर. फायर ट्यूब बॉयलर कशाला म्हणायचं की हॉट गॅसेस कशामधून जातात? ट्यूब मधून जातात आणि ट्यूबच्या बाहेर ट्यूबच्या वरतून कोण जातं? वॉटर जातं. त्या बॉयलरला आपण काय म्हणतो? फायर ट्यूब बॉयलर. म्हणजे हा कोणता टाईप आहे? फायर ट्यूब आहे का वॉटर ट्यूब बॉयलर आहे? तर तो फायर ट्यूब बॉयलर आहे. समजतंय? म्हणजे कॉकरन बॉयलर हा व्हर्टिकल बॉयलर आहे, मल्टी ट्यूब त्या ठिकाणी आहे. त्यानंतर तो बॉयलर स्टेशनरी आहे, म्हणजे एका ठिकाणी तो आपण फिक्स केलेला असतो. त्यानंतर तो बॉयलर कोणता आहे? वॉटर ट्यूब आहे का फायर ट्यूब बॉयलर आहे? तर तो फायर ट्यूब बॉयलर आहे. का फायर ट्यूब बॉयलर आहे? फायर गॅसेस जे आहे, नावाचं लक्षात ठेवा. फायर ट्यूब बॉयलर म्हणजे काय? फायर्ड गॅसेस जे असतात, जाळलेले गॅसेस असतात ते ट्यूब मधून जातात आणि ट्यूबच्या बाहेर कोण आहे? वॉटर असतं. आणि वॉटर ट्यूब बॉयलर म्हणजे काय? नावातच आहे वॉटर ट्यूब. म्हणजे वॉटर मधून कोण असणार आहे? सॉरी, वॉटर ट्यूब म्हणजे काय? वॉटर आणि ट्यूब. म्हणजे ट्यूब मधून कोण जातं? वॉटर जातं आणि त्या ट्यूबच्या बाहेर काय असतील? हॉट गॅसेस असतील, जाळलेले गॅसेस असतील. समजलं आहे? ओके. म्हणजे तुम्हाला हे समजलं? कोकरन बॉयलर काय आहे? व्हर्टिकल बॉयलर आहे, मल्टीट्यूब्युलर बॉयलर आहे, स्टेशनरी बॉयलर आहे. तो बॉयलर म्हणजे काय आहे? तो फायर ट्यूब बॉयलर आहे. समजतंय? आता यामध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन जर पाहिलं आपण कोकरन बॉयलरचं, तुम्हाला फ्रिक्वेंटली प्रश्न विचारला जातो. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ कोकरन बॉयलर. म्हणजे कोकरन बॉयलरचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि त्याची ही डायग्राम देखील काढायची आहे तुम्हाला. त्याची डायग्राम काढून तुम्हाला मेन जे पॉइंट आहेत ते तुम्हाला सांगायचे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन देखील लिहायचं. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही काय लिहू शकता की हा बॉयलर, इट बॉयलर इज consist of these boiler consist of cylindrical cell. हा बॉयलर मध्ये काय आहे? सिलेंड्रिकल सेल आहे. म्हणजे हा जो सेल दिसतोय तुम्हाला, समजतंय? हा जो सेल आहे, समजतंय? हा कसा आहे? सिलेंड्रिकल सेल आहे. समजतंय? जसं पाण्याची बॉटल पहा, सिलेंड्रिकल असते. समजतंय? म्हणजे तो एक सिलेंड्रिकल सेल आहे विथ डोम शेप. म्हणजे हा जो वरचा जो शेप आहे तो कसा शेप आहे? हा डोम आहे. समजतंय का? इमेजिन होतंय? हा कोणता शेप आहे? तर तो डोम शेप आहे. दिसतंय? या ठिकाणी असा डोम शेप आहे. समजतंय? हा जो शेप असणे असा, त्याला आपण म्हणतो डोम शेप असणे. समजतंय? म्हणजे हा एक सिलेंड्रिकल सेल असतो बॉयलर, आणि सिलेंड्रिकल सेलला काय असतं? त्या ठिकाणी डोम शेप दिलेला असतो वरती या ठिकाणी ऍट टॉपला काय येतो? या टॉपला काय दिलेलं आहे? त्याला एक डोम शेप असा दिलेला आहे. ओके, समजतंय? आणि तो डोम शेप मध्ये काय होतं? हा जो डोम शेप दिलेला आहे इथून एवढा, या डोम शेप मध्ये काय होतं? ही जी पाणी आहे या ठिकाणी, पाण्याची ज्यावेळेस वाफ तयार होते ती सर्व वाफ आपण कुठे कलेक्ट करणार आहोत? हा जो डोम शेप आहे त्या ठिकाणी ती जमा होणार आहे. समजतंय? या ठिकाणी पहा, स्टीम म्हणले, ही स्टीम सगळी कुठे कलेक्ट होते? ह्या डोम शेप मध्ये ती कलेक्ट केली जाते. समजतंय? त्यानंतर ह्या कोकरन बॉयलर मध्ये काय असतं? एक फायर बॉक्स असतो. फायर बॉक्स म्हणजे फर्नाइस. फायर बॉक्सला काय म्हणतो आपण? फर्नाइस म्हणतो. ओके, या ठिकाणी दिसतोय फर्नाइस तुम्हाला? हा जो काय आहे त्याला आपण काय म्हणतो? फर्नाइस. समजतंय? हा काय आहे? फर्नाइस. फर्नाइस ह्यालाच आपण काय म्हणतो? फायर बॉक्स. समजतंय? आणि फायर बॉक्स जो आहे, या फायर बॉक्सला सुद्धा काय आहे?
एक हेमिस्फेरिकल शेपचा एक क्राऊन आहे. हेमिस्फेरिकल शेप म्हणजे काय पहा, फर्नेस असा आहे, खाली सपाट असेल, त्यानंतर या ठिकाणी हेमिस्फेरिकल शेपचा असा, किंवा त्याला आपण डोम शेप पण म्हणू शकतो, किंवा हेमिस्फेरिकल शेप आहे त्या ठिकाणी. हेमिस्फेरिकल असा शेप त्या ठिकाणी दिलेला आहे वरती. समजतंय? म्हणजे हा जो शेप आहे वरचा, तो शेप कसा आहे, हेमी स्फेरिकल शेप त्या ठिकाणी दिलेला आहे त्या फर्नेसला. मग हे देखील तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये लिहू शकता. समजतंय? हा जो शेप आहे फर्नेसचा किंवा फायरबॉक्सचा, त्या ठिकाणी त्याचा शेप कसा आहे, हेमी स्फेरिकल शेप त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके. आता हा हेमिस्फेरिकल शेप काय देतात, कारण की या ठिकाणी मॅक्झिमम साईज किंवा त्या ठिकाणी लार्ज स्पेस त्या ठिकाणी अवेलेबल होईल हिटिंगसाठी. समजतंय? म्हणजे या ठिकाणी पहा, हा जो असा हेमिस्फेरिकल शेप असतो, म्हणजे इथे जे काही फर्नेसमध्ये हॉट गॅसेस तयार होतील त्या ठिकाणी त्यासाठी जास्त त्या ठिकाणी स्पेस अवेलेबल होईल. तसंच या ठिकाणी वॉटर हिटिंगसाठी जास्तीत जास्त सरफेस त्या ठिकाणी अवेलेबल होईल. म्हणजे जास्तीत मॅक्झिमम स्पेस हा अवेलेबल होईल फॉर हिटिंगसाठी. वॉटरच्या हिटिंगसाठी मॅक्झिमम स्पेस हा अवेलेबल होईल. त्यासाठी या ठिकाणी कोणता शेप प्रोव्हाइड केलेला आहे, हेमी स्फेरिकल शेप हा प्रोव्हाइड केलेला आहे फर्नेसमध्ये. समजतंय? तसंच तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये लिहू शकता. आता हा जो फ्युएल आहे या ठिकाणी दिसतंय, हे जे फ्युएल तुम्हाला या ठिकाणी दिसतंय का या ठिकाणी, हे जे फ्युएल आहे ते फ्युएल या ठिकाणी जे ग्रेड आहे दिसतंय या ठिकाणी, ग्रेड म्हणजे काय असते, एक जाळी असते या ठिकाणी दिसते का, ग्रेड म्हणजे एक जाळी असते. त्या जाळीवरती आपण काय ठेवतो, फ्युएल ठेवतो. हे ब्लॅक कलरचं फ्युएल दिसतंय ते ग्रेड वरती ठेवलेलं आहे या ठिकाणी, आणि ते फ्युएल काय करतो आपण, बर्न करतो. समजतंय? म्हणजे फ्युएल इज बर्न ऑन ग्रेड. म्हणजे जे काही फ्युएल आहे आपण ते ग्रेड वरती ठेवतो आणि ते फ्युएल काय करतो आपण, बर्न करतो. समजतंय? मग हे फ्युएल म्हणजे फ्युएल ग्रेड वरती म्हणजे जाळीवरती ठेवलेलं असतं. मग एकदा का ते फ्युएल बर्न झाल्यानंतर काय तयार होईल, राख तयार होईल, म्हणजे ऍश तयार होईल. समजतंय? मग राख काय होते, ते जाळीमधले जे काही छिद्र असतात त्या छिद्रामधून ती राख कुठं पडते, खाली पडते. जाळीमधून ती कुठे पडेल, खाली पडेल, आणि खाली कुठे पडेल, ऍश पीट मध्ये. राखला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ऍश, आणि ती ज्या ठिकाणी कलेक्ट केली जाते राख त्याला आपण म्हणतो ऍश पीट. म्हणजे या ऍश पीट मध्ये ती राख खाली पडणार आहे. समजतंय? ओके. म्हणजे हे तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजलं. समजतंय कन्स्ट्रक्शन. त्यानंतर वर्किंग. आता आपण वर्किंग पाहूया. आता या ठिकाणी तुम्हाला फ्रिक्वेंटली विचारलं जातं की हॉट गॅसेस जे आहेत या ठिकाणी, जे काही बर्न गॅसेस किंवा हॉट गॅसेस जे तयार होतात ते कुठून कसे जातात, तसंच वॉटर हे कुठून कसं जातं ते देखील फ्रिक्वेंटली विचारलं जातं. आता या ठिकाणी फर्नेस मध्ये जे काही हॉट गॅसेस तयार होतात फर्नेसमध्ये जे काही हॉट गॅसेस तयार होतात, तर ते हॉट गॅसेसचा पाथ काय आहे फ्लो होण्याचा, म्हणजे कुठून कसा जातोय. तसंच वॉटरची स्टीम मध्ये तयार होताना, स्टीम मध्ये रूपांतर होताना वॉटर कुठून कशी जाते, त्याचा पाथ काय आहे ते पाथ देखील आपल्याला पाहिजे या ठिकाणी. तर या ठिकाणी जे फर्नेस आहे त्या फर्नेसमध्ये जे काही हॉट गॅसेस तयार होतील ते हॉट गॅसेस काय होतील पहा, या ठिकाणी दिसते. ते हॉट गॅसेस कुठे जातील, या ठिकाणी दिसतंय फ्ल्यू पाईप, म्हणजे हा जो फ्ल्यू पाईप आहे त्यामध्ये ते जातील. फ्ल्यू पाईप मध्ये गेले, त्यानंतर फ्ल्यू पाईप मधून ते पुढे जातील ट्यूब मध्ये. या ठिकाणी ट्यूब दिसतंय, ट्यूब मध्ये जातील ते. समजतंय? त्याचा पाथ तुम्हाला सांगतोय कुठून कसा जातो. आणि हेच वर्किंग तुम्हाला लिहायचंय. म्हणजे हॉट गॅसेस जे फर्नेस मध्ये तयार झालेले इट एंटर इन अ फ्ल्यू पाईप. ते फ्ल्यू पाईप मध्ये एंटर होतात. हा जो मोठा दिसतोय का, हा पाईप, हा फ्ल्यू पाईप आहे. तो फ्ल्यू पाईप मध्ये जाईल. देन धिस हॉट गॅसेस इज देन पास अँड डिस्ट्रीब्यूट, आणि ते हॉट गॅसेस सगळे डिस्ट्रीब्यूट होतील. कुठं डिस्ट्रीब्यूट होतील,
नंबर ऑफ पाईप्स मध्ये, इथे जे नंबर ऑफ पाईप्स आहेत त्या नंबर ऑफ पाईप मध्ये ते डिस्ट्रीब्युट होणार आहे हॉट गॅसेस, आणि त्यामधून ते काय होतील, पास होतील. समजतंय? आणि ते पाईप आहे, जे ट्यूब्स आहेत त्या ट्यूब मधून पास होतील, आणि ट्यूब मधून ते पास होत असताना ओव्हर धिस ट्यूब, म्हणजे त्या ट्यूबच्या वरती कोण आहे, वॉटर पास होत आहे. समजतंय? त्या ट्यूबच्या बाहेर कोण आहे, वॉटर आहे. मग त्या ट्यूब मधून जे काही हॉट गॅसेस जात आहेत ते हॉट गॅसेस कसे आहेत, गरम आहेत. मग ते हॉट गॅसेस गरम आहेत आणि वॉटर काय थंड आहे. मग त्या ट्यूबच्या वॉलच्या क्रॉसला जाऊन ती हीट कोणाला भेटेल, वॉटरला भेटेल. समजतंय? मग ह्या ट्यूब मधून जे काही गरम गॅसेस जात आहेत, हॉट गॅसेस जात आहेत, ते हॉट गॅसेस त्याची हीट कोणाला देईल, म्हणजे व्हाईल hot gases is passing through the tube, then during that time that hot gases gives their heat to the water and that water is get heated. म्हणजे ती जी काही हॉट गॅसेसची जी काही हीट होती, उष्णता होती, ती हीट कोणाला भेटेल, त्या वॉटरला भेटेल, ती पाण्याला भेटेल, जे पाणी त्या ट्यूबच्या अवतीभोवती आहे, आजूबाजूला आहे. मग त्याला एकदा का ते हीट भेटली म्हणजे पाणी काय होईल, गरम होईल, आणि पाण्याची काय तयार होईल, हीट तयार होईल, आणि ती हीट या ठिकाणी वरती जे काही डोम शेप आहे वरती दिलेला बॉयलरला, त्या ठिकाणी ती कलेक्ट होईल. ओके, समजतंय? आता या ठिकाणी ह्या ट्यूब मधून ते हॉट गॅसेस गेल्यानंतर ते परत आपल्याला सगळे हॉट गॅसेस काय करायचे, एकत्रित एका ठिकाणी आपण ते कलेक्ट करतो. म्हणजे ऑल हॉट गॅसेस आर कलेक्टेड इन स्मोक बॅग्स, स्मोक बॉक्स. या ठिकाणी स्मोक बॉक्स दिसतोय, या स्मोक बॉक्स मध्ये आपण सगळे जे काही हॉट गॅसेस आहेत त्यांनी एकदा पाण्याला हीट दिली, मग ते हॉट गॅसेस आपण काय करतो, स्मोक बॉक्स मध्ये सगळे एकत्रित ते कलेक्ट करतो. दिसतंय या ठिकाणी स्मोक बॉक्स. समजतंय? एकदा का तो हॉट गॅसेस ट्यूब मधून पुढे जातील ते मग स्मोक बॉक्स मध्ये येतील. म्हणजे स्मोक बॉक्स मध्ये आपण सर्व हॉट गॅसेस हे कलेक्ट करणार आहोत. ओके, मग तो जो काही धूर आहे, हॉट गॅसेस आहे, ते स्मोक बॉक्स मधून कलेक्ट झाल्यानंतर ते आपल्याला कुठे पाठवायचे, चिमणी. तुम्ही चिमणी पाहिली असेल, मोठ्या मोठ्या कारखान्यांना चिमणी असते, एकदम वरती उंचावरती असते ती. मग त्या चिमणी थ्रू ते कुठे जातील, मग आपण ते बाहेर सोडून द्यायचे. समजतंय? ओके, समजलं? मग या ठिकाणी हॉट गॅसेस कसा जातोय कुठे हे आपण पाहिलं.
ओके, समजते स्टुडंट तुम्हाला या ठिकाणी जी काही फायर बॉक्स मधून या ठिकाणी धूर बाहेर जाईल. मग या ठिकाणी हॉट गॅसचा पाथ कसा आहे तो तुम्हाला समजला. आता आपण या ठिकाणी वॉटर कसं जाईल. या ठिकाणी जे काही वॉटर आहे, जे गरम होईल वॉटर ते कुठे जाईल, ते वरती जाईल. आणि वरचं जे थंड झालेलं पाणी ते कुठे येईल, खाली खाली येईल. समजतंय. म्हणजे नॅचरली काय होतं, नॅचरल कन्व्हेक्शन या ठिकाणी घडतंय. आणि नॅचरली त्या ठिकाणी वॉटरचा जो काही फ्लो आहे तो कसा होईल. या ठिकाणी या ठिकाणी वरचं जे पाणी आहे ते थंड राहील. आणि या ठिकाणी फर्नेस असल्यामुळे फर्नेसमध्ये जे काही हीट तयार होते ती हीट डायरेक्टली कोणाला भेटेल, ती हीट डायरेक्टली कोणाला भेटेल, त्या वॉटरला भेटेल. समजतंय. हीट कोणाला भेटेल, वॉटरला भेटेल. आणि त्या फर्नेसच्या आजूबाजूचं जे काही वॉटर आहे या ठिकाणचं, समजतंय, या ठिकाणचं जे काही वॉटर आहे हे पाणी काय होईल, सुरुवातीला अगोदर तापेल. मग ते पाणी एकदा का गरम झालं, गरम झाल्यामुळे ते हलकं होतं आणि ते पाणी कुठं जातं, वरती जातं. समजतंय. वरच्या दिशेने जाईल, या ट्यूबच्या बाहेरून वरती पास होईल. आणि वरचं जे थंड पाणी आहे ते कुठं पास होतं, ते खाली पास होतं. समजतंय, खालच्या दिशेने. समजतंय, खालच्या दिशेने ते पास होईल. असं परत परत होईल. आणि कालांतराने काय होईल, ते पाणी जास्त गरम झाल्यामुळे त्याची काय तयार होईल, स्टीम तयार होईल. मग ती जी वाफ आहे त्याची वाफ होऊन काय होईल, पाण्याची ती कुठे जाईल, वरती. या ठिकाणी डोम शेप मध्ये काय होते, ती कलेक्ट होईल. समजतंय. हा असणार आहे पाथ ऑफ स्टीम. ओके, हे समजलं तुम्हाला. पोखरण बॉयलर, त्याचं वर्किंग आणि त्याचे वेगवेगळे पार्ट. या ठिकाणी पहा, हा जो दिसतोय तुम्हाला हा प्रेशर गेज आहे. म्हणजे या ठिकाणी स्टीमचा प्रेशर किती आहे तो मेजर करण्यासाठी या ठिकाणी एक सेफ्टी वॉल दिलेला आहे. समजतंय. तुम्ही असे नावं पण द्यायचे तुम्हाला. हा सेफ्टी वॉल आहे. या ठिकाणी काय आहे, ही जी स्टीम आहे ती स्टीम तुम्हाला बाहेर काढायची. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ती स्टीम लागते त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही इथे एक पाईप लावलेला असतो याला ऍक्च्युली. समजतंय. आणि ह्या पाईपला इथे एक व्हॉल असतो. समजतं. या ठिकाणी एक व्हॉल असतो. व्हॉल म्हणजे तो फिरवायचा आणि या पाईपातून मग स्टीम कुठे जाईल, बाहेर जाईल. म्हणजे या ठिकाणी काय असते, स्टीम स्टॉप व्हॉल असतो. समजतंय. या ठिकाणी एक स्टीम स्टॉप व्हॉल असतो, तो या ठिकाणी दाखवलाय. ओके, समजतंय. त्यानंतर हा जो आहे याला आपण काय म्हणतो, सेल म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी चिमणी आहे. हा जो उभा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, चिमणी. त्या चिमणीतनं हॉट गॅस बाहेर पडते. हा स्मोक बॉक्स आहे. आणि स्मोक बॉक्सला इथे एक दरवाजा असतो. या ठिकाणी दिसतंय. म्हणजे स्मोक बॉक्सचा तो डोअर आहे. डोअर म्हणजे दरवाजा. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन आपण स्मोक बॉक्सच्या आतील बाजूला जर काही घाण वगैरे जमा झालेली असेल ती स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी एक डोअर असतो. दरवाजा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असतो. त्यानंतर इथं फायर डुअर आहे. फायर डुअर म्हणजे काय, या ठिकाणी जे काही फर्नास आहे त्याचं क्लिनिंग करायचं असेल किंवा फ्युएल आतमध्ये सोडायचं असेल तर त्या ठिकाणी एक फायर डुअर आहे, एक दरवाजा आहे ज्या ठिकाणी तुम्ही त्याचं क्लिनिंग इन्स्पेक्शन करू शकता. तसं त्या ठिकाणी तुम्ही फ्युएल वगैरे आतमध्ये टाकू शकता. समजतंय. या ठिकाणी डॅम्पर आहे. डॅम्परचा यूज काय होतो की आतमध्ये हवा सोडायचा नाही का, डॅम्पर त्या ठिकाणी हवा वगैरे पास करायची. आणि या ठिकाणी ग्रेडवरती आपण फ्युएल वगैरे बर्न करतो. या ठिकाणी काय आहे, ऍशपीट. ऍशपीट म्हणजे जे काही राख वगैरे आहे ती ऍशपीट मध्ये पडते. त्यानंतर या ठिकाणी ब्लो ऑफ कॉक आहे. ब्लो ऑफ कॉक म्हणजे काय, या ठिकाणी सपोज तुम्हाला फर्नेस मध्ये आतमध्ये जे काही पाणी आहे ते पाण्याची वाफ होते आणि खाली काय राहतात, क्षार किंवा पाण्यामधला जो काही चिखल वगैरे गाळ काही इम्प्युरिटी असतील नाही का, क्षार वगैरे असतील ते खाली जमा होतात. मग ते जर घाण तुम्हाला काढायचे असेल किंवा तुम्ही जर बॉयलर मध्ये आतमध्ये जाऊन बॉयलर जर स्वच्छ केला, आतमधून जर स्वच्छता करत करत आलात तर खाली त्याची घाण जमा होते ना, ती घाण वगैरे बाहेर काढायची असेल तर या ठिकाणी ब्लो ऑफ कॉक हा प्रोव्हाइड केलेला असतो. त्यानंतर या ठिकाणी फीडचेक वॉल आहे. हा फीडचेक वॉल कशासाठी असतो की बॉयलर मध्ये पाणी सप्लाय करतो आपण नाही का, पाणी प्रोव्हाइड करतो. विहिरीतनं किंवा हॉट वेल मधून आपण काय करतो, पाणी त्या बॉयलरला सप्लाय करतो. मग ते पाणी रिटर्न जाऊ नये परत, मग त्यासाठी फीडचेक वॉल असतो. जसं पहा तुम्ही, जर आपण घरी जर कोणाच्या जर एक मोटर असेल, हौदामध्ये आपण ती मोटर टाकतो पाणी वरती सोडण्यासाठी. वरती जर टाकी असेल घराच्या वरती आणि त्या टाकीमध्ये हौदातलं पाणी आपण सोडतो आणि त्या मोटरीला नाही का खाली सगळ्या शेवटचा जो पाईप असतो जो पाण्यात टाकलेला असतो त्या ठिकाणी एक नॉन रिटर्न वॉल असतो. नॉन रिटर्न म्हणजे काय, ते पाणी फक्त वरच्या दिशेने जाईल पण रिटर्न येईल का, रिटर्न येणार नाही. तसंच हा फीडचेक वॉल हा नॉन रिटर्न वॉल असतो. नॉन रिटर्न वॉल म्हणजे काय, त्यातनं पाणी हे एकाच दिशेने जातं. एका दिशेने म्हणजे फक्त ते बॉयलर मध्ये जाईल आणि बॉयलर मधलं पाणी ते रिटर्न जाणार नाही. समजतंय.
त्यानंतर या ठिकाणी फिजिबल प्लग आहे, या ठिकाणी ते नंतर सांगेल तुम्हाला ते काय आहे. त्यानंतर या ठिकाणी वॉटर लेवल इंडिकेटर आहे. वॉटर लेवल इंडिकेटरचा यूज काय होतो की या बॉयलरमध्ये वॉटरची लेवल किती आहे, स्टीमची लेवल किती आहे, ती लेवल किती ती बघण्यासाठी त्या ठिकाणी वॉटर लेवल इंडिकेटर असतो. आणि तुम्ही एवढे जरी नाव दिले, 5-6 नाव दिले आणि ही डायग्राम काढली तरी तुम्हाला इथे 4 पैकी 4 मार्क मिळून जातील.